बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। सांगलीमध्ये दलित महासंघाचे मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आलाय। मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे। मंगळवारी त्यांचा वाढदिवस त्यांच्याच घराजवळ साजरा करण्यात येत होता। या निमित्ताने केक कापण्याचा आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेखनं उत्तम मोहिते याच्यावर हल्ला केला। उत्तम मोहितेंना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना हल्लेखोर शाहरुख शेखचाही मृत्यू झालाय। मात्र शाहरुख शेखनं मोहितेंची हत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणात 4 आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे। गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशन मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे।